अमराठी नगरसेविकांची महापौर पदासाठी निवड केल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यावर टीका सुरू केली आहे। एवढंच नव्हे तर 3 तारखेला शहरामध्ये मोर्चाही निघणार आहे। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। मीरा भाईंदर महापालिकेत मराठी अमराठी वाद भडकण्याची चिन्ह आहेत। कारण भाजपकडून डिंपल मेहता यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय। शहरात भाजपचं बहुमत असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात असताना आता शहराचा महापौर अमराठी नको अशी मागणी पुढे आली आहे। मराठी एकीकरण समितीनं शहरभर बॅनरबाजी केली आहे। राज्य मराठी, शहर मराठी आणि महापौर मराठीच। मराठी राज्यात अमराठी महापौर का असे बॅनर शहरभर झळकले। कारण नरेंद्र मेहता ज्या प्रकारे मराठी माणसाला डिवचतायत आणि नरेंद्र मेहता ज्या प्रकारे या शहराचं वातावरण बिघडू पाहतायत, तर आम्हाला ही खात्री होती की ते परप्रांतीय महापौरच देणार आहात। म्हणून आम्ही मागणी केली होती माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आणि यांचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे। कारण नरेंद्र मेहता यांना मराठी माणसाच्या नाकावर टिचूनच या शहरामध्ये राज्य करायचं आणि हे वेळोवेळी आम्हाला यांचं दर्शन झालेलं आहे। आम्ही याचा निषेध करतो। मराठीच्या मुद्द्यावर काही महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिलाय। शिवाय या मागणीला काँग्रेसचीही साथ लाभल्यामुळे मराठी महापौराच्या मुद्द्यावर सगळे विरोधी पक्ष एकाच नोटवर असल्याचं दिसतंय। महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांना मला कळकळीची विनंती, धोक्याची घंटा निर्माण आपणच करताय। लक्षात घ्या, पक्ष कुठलाही तो पक्षाचा विरोध नाही, पण मराठी माणसाचं अस्तित्व राहिलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे। लक्षात घ्या, त्यामुळे मराठीच्या विरोधात जे त्यांनी कामं केले, त्याचं कृत्य केलेलं जे आहे त्याच्या विरोधात आम्ही उतरणार आणि वारंवार एक लक्षात घ्या 3 तारखेचं आंदोलन करणार। ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसांना कुठे अन्याय होईल त्या आम्ही रस्त्यावर उतरणार हे तुमच्या माध्यमातून। महाराष्ट्रभरामध्ये मराठी माणूस हा महापौर व्हायला पाहिजे, प्रमुख पदावरती मराठी माणूसच बसला पाहिजे। भाजप हे नेहमी मराठी माणसाची भूमिका घेत असते, असं ते चित्र रंगवतात। आता मीरा भाईंदरला दिसेल ती खरोखर मराठी माणसाला ते किंवा महिलाला ते महापौर बनवतात किंवा नाही, त्यांचं खरं चित्र, खरा चेहरा लोकांच्या समोर येईल। डिंपल मेहता या भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्या वहिनी आहेत। त्या अमराठी असल्या तरी त्यांच्या वडिलांचा आणि त्यांचाही जन्म मराठी मातीतच झाल्याचं नरेंद्र मेहतांनी म्हटलंय। तसंच जनाधार आपल्या पक्षाकडे असून आपण फक्त जनतेला बांधील असल्याचं सांगत त्यांनी मराठी एकीकरण समितीच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्यात। मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, ध्रुव किशोरजी हे महाराष्ट्रीयन आहेत, डिंपल मेहता हे जैन आहेत आणि त्यांचा जन्म याच ठिकाणी झाला, त्यांचा वडिलांचा जन्म सुद्धा या ठिकाणी झालं आणि ध्रुव किशोर पाटील पण इकडचंच आहे। दोन्ही पक्षांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आम्ही पदावर दिलं होतं। भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनं या मुद्द्यावर कोणतीही बाजू घेण्याचं टाळलं। मराठी महापौर व्हावा ही इच्छा असली तरी प्रत्येक पक्षाची स्वतंत्र भूमिका मान्य केली पाहिजे असं शिंदेंच्या पक्षाचं म्हणणं आहे। शिवसेना हा पक्ष मुळात मराठी पक्ष आहे। मराठी अस्मिता जपण्यासाठी या पक्षाची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली। त्यामुळे मराठी महापौर व्हावा हे आमच्यासाठी नेहमीच स्वागतार्ह असेल, आनंदाचं असेल। परंतु आपण ज्याला लोकमत म्हणतो, जनमत म्हणतो, ते ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। सो आता राज्य आयोगाच्या नियमानुसार मराठी महिला उमेदवार ते महापौर बनवतील किंवा अमराठी बनवतील हा त्यांचा, मला असं वाटतं त्या पक्षाचा तो अधिकार असेल। त्या अधिकाराच्या अंतर्गत कुठेही वाद निर्माण करावा अशी भूमिका शिवसेनेची नसेल। मुंबईचा महापौर अमराठी होईल अशी भीती ठाकरे बंधूंनी निवडणुकीपूर्वी मतदारांना घातली। मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही आणि महायुतीनं निर्विवाद बहुमत मिळवलं। अद्याप मुंबईचा महापौर मराठी की अमराठी हे ठरलेलं नसलं तरी ठाकरेंनी केलेलं भाकीत मीरा भाईंदरमध्ये खरं होताना दिसतंय। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। तर नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची एकहाती सत्ता आल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची फक्त औपचारिकता बाकी राहिली।